अगं अनघा, तू काय करतेस? आणि तुझ्या हातात पुस्तक कसे काय? तुला किती वेळा समजावलं आहे, पुस्तकाला हात लावत जाऊ नकोस. आणि स्वयंपाक कोण करणार आहे? उद्या तुझे लग्न आहे. तुझ्या स्वयंपाकाला पाहून तुझ्या सासरच्या लोकांनी तुला पसंत केलं आहे. तुझे शिक्षण पाहून कोणी तुला किंमत देणार नाही. अनघा सुमित्राची एकुलती एक मुलगी. नवस केल्यानंतर 10 वर्षांनी त्यांना झालेलं अपत्य. आणि सुमित्राजी खूप श्रीमंत आहेत, परंतु त्यांना मुलगा झाला नाही, म्हणून त्या सतत नाराज राहत होत्या. त्यामुळे अनघाला शिक्षण 10वी नंतर शिकवले नाही. सुमित्राचं बोलणं ऐकून अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. परंतु अनघाचे वडील तिला नेहमी सांगायचे, अभ्यास करून चांगले मार्क्स घेत जा. तिचे वडील आता या जगात नाहीत, परंतु ते शेवटच्या क्षणी पण अनघाला सांगून गेले होते, अभ्यास कर, तू तुझी ओळख निर्माण कर. जेव्हा अनघा पुस्तक घेऊन बसत होती तेव्हा तिच्या काकूंना बघवत नव्हतं. त्या लगेचच तिच्या आईला सांगत होत्या आणि अनघाची आई लगेचच तिच्या हातातून पुस्तक हिसकावून घेत होती. अनघाला तिच्या काकूंचा अतिशय राग यायचा. त्यामुळे अनघा तिच्या आईसमोर पुस्तक हातात घेत नव्हती. परंतु एके दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने अनघाच्या आईचे पण निधन झाले. अनघा त्या दिवशी खूप रडली होती. ती तिच्या आईला म्हणाली, आई, मी कधीच पुस्तक हातात घेणार नाही, परंतु तू वापस ये. अनघाचे आयुष्य चढ उताराने भरले होते. तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले होते. तेव्हापासून ती आईकडे पाहून जगत होती. तिच्या वडिलांना अगोदरच कळून चुकलं होतं ते जास्त दिवस जिवंत राहणार नाही. त्यामुळे ते सतत अनघाला शिक्षण पूर्ण करण्याबद्दल बोलत होते. परंतु तिच्या आईला शिक्षण मुलाने शिकावं, मुलीने नाही असं वाटत होतं. त्यांच्या मते मुलींनी फक्त घरकाम करायला हवं. परंतु अनघाच्या वडिलांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी अनघाच्या नावावर केली होती आणि ती सर्व प्रॉपर्टी अनघाला तिच्या लग्नानंतर भेटणार होती. आता अनघाचं तिच्या काका काकूंशिवाय कोणीच नव्हतं. जेव्हा अनघाच्या काका काकूंना जेव्हा समजलं तिची प्रॉपर्टी लग्नानंतर तिला भेटणार आहे, तेव्हा त्यांना वाईट वाटलं. अनघाला शिक्षण शिकायचे होते, तरीही त्यांनी तिला घरातील सर्व काम लावले. अनघा अवघ्या 17 वर्षाची होती आणि तिच्या काकूने तिला काही सांसारिक गोष्टी शिकवल्या नाहीत किंवा तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी संधी दिली नाही. अनघाची काकू आता अनघा 18 वर्षाचीच होण्याची वाट पाहत होती. अनघा आता 18 वर्षाची झाली आहे. तिच्यासाठी स्थळ पाहायला चालू केलं. लग्नानंतर अनघा दुसऱ्यांच्या घरी जाणार हे तिच्या काका काकूंना माहीत होतं, पण प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ते मुलगा शोधत होते. त्यांना असे स्थळ पाहायचे होते जेव्हा अनघाचे पैसे आणि प्रॉपर्टी तिला भेटेल तेव्हा त्यातील काही हिस्सा त्यांना भेटावा. खूप शोधल्यानंतर अगदी तसे कुटुंब त्यांना भेटले. त्या मुलाचे नाव अनिरुद्ध होते. त्याच्या वडिलांनी मुलीला पाहून अनिरुद्धला न विचारता प्रॉपर्टीच्या लोभापोटी त्यांचे लग्न अनघासोबत निश्चित केले होते. परंतु अनघा दिसायला सुंदर नसल्यामुळे अनिरुद्धला तिचा फोटो पाहून ती आवडली नव्हती. तिचा रंग पाहून त्याने तिला फोटोत पाहून नाकारले होते. परंतु वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवण्यासाठी त्याने त्याच्या वडिलांच्या निर्णयाला मान दिला होता. घरी आल्यानंतर अनिरुद्ध अगदी रागात आला होता. त्याच्या वडिलांसमोर तो त्याच्या रागावर नियंत्रण ठेवू लागला. घरी आल्यानंतर वडील अनिरुद्धला म्हणाले, हे बघ अनिरुद्ध, मला मान्य आहे अनघा दिसायला सुंदर नाही, परंतु तिच्या वडिलांनी तिच्या नावावर 1 कोटी रुपयांची प्रॉपर्टी केली आहे आणि तिच्या लग्नानंतर ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर हस्तांतरित करण्यात येईल अशी अट आहे. त्यामुळे तिच्या काका काकूने या स्थळासाठी आपल्याला निवडले आहे. लग्नानंतर त्यांना आपल्याला फक्त 15 लाख रुपयांची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करायची आहे. हे लग्न फक्त एक करार आहे, त्यामुळे तुला हा करार स्वीकारावा लागेल. अरे, एवढी प्रॉपर्टी आपल्याला भेटणार आहे, त्यामुळे मी अनघाच्या काका काकूंना होकार दिला आहे. तू माझं नाक कापू नकोस. अनिरुद्धने त्याच्या वडिलांचं सर्व ऐकून अनिरुद्ध म्हणाला, बाबा, एवढ्या घाणेरड्या दिसणाऱ्या मुलीला मी माझी बायको कसं करून घेऊ? मी तिची ओळख माझ्या मित्रमंडळींसोबत कशी करणार आहे? अनिरुद्धची आई म्हणाली, हे बघ अनिरुद्ध बाळ, लग्न होऊ दे, आपण तिला घरातील मोलकरीण करून टाकू. तसं पण मला हल्ली घरातील कामं होत नाहीत आणि ती जास्त सुशिक्षित पण नाहीये. त्यामुळे आपण तिचे पालनपोषण केले तर ती आपल्या हाताखाली दबून राहील. तसेही तिच्या काका काकूंपेक्षा आपण तिला चांगलं खायला प्यायला देऊ. तू आता काळजी करू नकोस. एकदा का तिचे पैसे आपल्या हातात आले की तिला आपण आपल्या मार्गातून बाजूला करूया आणि तिच्या काका काकूंना पण तिच्या प्रकरणामध्ये चांगलंच अडकूया. जर ती या घरात आपल्या इच्छेप्रमाणे दबून राहिली तर ती इकडे दासीसारखी राहील. जर तिने नाही ऐकलं तर आपण तिचा चांगला बंदोबस्त करू. नंतर तुझे लग्न सुंदर मुलीशी करू. काळजी का करत आहेस? अरे, तू पुरुष आहेस.
तुला हवे तितके लग्न तू करू शकतोस. अनिरुद्धला त्याच्या आईचे बोलणे पटले नाही, कारण हे सर्व कायद्याच्या विरोधात होते. तरीही त्याने आईच्या निर्णयाला संमती दिली. कुठंतरी अनिरुद्धला पैशाचा मोह झाला होता. एके दिवशी त्याचे अनघासोबत लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. लग्नानंतर जेव्हा घरात नातेवाईक होते तोपर्यंत कोणीच अनघाशी काहीच बोललं नाही. तोपर्यंत अनिरुद्ध अनघासोबत एकदम नॉर्मल होता. परंतु आजपर्यंत त्याने अनघाला स्पर्श पण केला नव्हता. लग्नाच्या 1 आठवड्यानंतर घरातील सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. नातेवाईक गेल्यानंतर घराची सर्व जबाबदारी अनघावर टाकण्यात आली. सकाळी 4 वाजता उठून अनघाला एक क्षणासाठी पण बसायला वेळ मिळत नव्हता, कारण लग्नासाठी पाहुणे मंडळी घरात आल्यामुळे संपूर्ण घर विखुरलेले होते. त्यामुळे सर्व काम अनघा एकटी करत होती. सर्व काम झाल्यानंतर रात्रीचे 11 वाजता ती तिच्या रूममध्ये विश्रांतीसाठी गेली. तेव्हा अनिरुद्ध बेडरूममध्ये नव्हता, तो बाथरूममध्ये होता. अनघा बेडवर झोपली. अनिरुद्ध बाथरूममधून बाहेर आला. अनघाला बेडवर झोपलेलं पाहून तो अतिशय चिडला आणि जोरात ओरडला, "अरे, तू माझ्या बेडवर काय करत आहेस?" तेव्हा अनघा चकित होऊन अनिरुद्धला पाहत होती. अनिरुद्ध म्हणाला, "नुसतं काय पाहत आहेस? उठ तिथून." अनघा म्हणाली, "अहो, मी बेडवर झोपले म्हणून काय झालं? हा बेड माझा नाही आहे का?" अनिरुद्धने अनघाला बेडवरून खाली ढकलून दिले आणि अनघाला म्हणाला, "तुला पाहून असे वाटते तू कित्येक वर्ष पारशी आहेस." अनघा मात्र ढसाढसा रडत होती, कारण बेडवरून पडल्यामुळे तिच्या हाताच्या कोपऱ्याला जखम झाली होती. अनिरुद्ध म्हणाला, "एवढं नाजूक असल्यासारखं काय करत आहेस? एवढंसं लागलं आहे तर एवढं रडत आहेस? यापुढे माझ्या बेडवर दिसलीस तर मी तुला बाहेर फेकून देईल. तू फक्त स्वयंपाकघरात काम करण्यासाठी या घरातील एक मोलकरीण आहेस, लक्षात ठेव." अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला रडताना पाहून अनिरुद्ध परत ओरडला आणि म्हणाला, "अपशकुनसारखं माझ्या रूममध्ये अश्रू गाळू नकोस. इकडून लवकरात लवकर निघून जा आणि तुझं काम कर. मला तू आवडली नाहीयेस. 5 मिनिटं माझ्यासमोर थांबलीस तर मी तुला काय करेन मला माहीत नाही." अनघा रडत रडत त्या रूमच्या बाहेर आली. तिची सासू हे सर्व ऐकत होती. तिची सासू तिला मुद्दाम येऊन धडकली आणि म्हणाली, "अरे, तू रात्रंदिवस का रडत असतेस? आणि असं रात्री अपरात्री भूत असल्यासारखं काय फिरत असतेस? कोणाला घाबरून मारण्याचा विचार आहे का तुझा? त्यामुळेच तू माझ्या मुलाला आवडत नाहीयेस बघ." नवऱ्याचे टोमणे ऐकून अनघा अजून सावरली नव्हती. त्यात सासूने तिच्या जखमेवर मीठ चोळले. अनघा तिकडून बाहेर गॅलरीमध्ये येऊन खुर्चीवरती बसली. तिने अश्रू गाळत संपूर्ण रात्र विचार करत गॅलरीमध्ये खुर्चीवर बसूनच घालवली. थंडी पडली होती. थंडीमुळे थरथर ती कापत होती. त्यामुळे तिला खूप ताप आला होता. परंतु या पण घरात तिची काळजी करणारं कोणीच नव्हतं. पहाटे तिला सर्वजण चहासाठी आवाज देत होते. तिला एकदम जाग आली. कशी तरी अनघा तिथून उठली आणि स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवण्यासाठी तिने गॅसवरती पातेले ठेवले. चहा करत असताना ती विचार करत होती, या कुटुंबात मी कोणालाच आवडत नाही, परंतु सर्वांना कामासाठी अनघाच पाहिजे. अनघा यंत्राप्रमाणे हात चालवत होती. आता अनघाला तिच्या पतीच्या रूममध्ये पाऊल पण टाकायचा नव्हता, परंतु अनघाचा पती तिला जोरजोरात आवाज देत होता. अनघा घाबरून रूममध्ये गेली नाही. तेव्हा तिच्या सासूने तिला शिव्या द्यायला चालू केलं. "अगं भवानी, तो तुला आवाज देत आहे, तुला ऐकू येत नाहीये का? त्याचं काही काम असेल. जा, तुझं डोकं खराब झालं आहे का? बहिरी झाली आहेस तू?" सासूचं बोलणं ऐकून अनघा जड अंतकरणाने रूममध्ये गेली. अनिरुद्ध तिला म्हणाला, "अनघा, माझे कपडे कुठे आहेत? मी तुला कालच सांगितले होते, माझे कपडे मला इस्त्री करून ठेवलेले दिसायला हवे." अनघा पळत कपाटाजवळ गेली आणि कपाटातील अनिरुद्धचे कपडे काढून बेडवर ठेवले आणि फास्ट रूमच्या बाहेर निघून आली. अनिरुद्ध तिच्या मागे आला आणि म्हणाला, "माझा नाश्ता कुठे आहे?" अनघा म्हणाली, "मी आणते." अनघा पळत स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या पतीसाठी नाश्ता घेऊन आली. आज अनघाच्या सर्व भावना मृत अवस्थेत गेल्या होत्या आणि ती यंत्रमानवाप्रमाणे घरातील काम करत होती. त्या दिवसानंतर अनघा अनिरुद्धच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली नाही, कारण अनिरुद्धला तिला पाहून राग यायचा. अनिरुद्ध आणि त्याच्या आईच्या इच्छेप्रमाणे अनघा फक्त त्या घरातील एक मोलकरीण होती, बाकी काही नाही. घरातील इतर लोक पण हे सर्व पाहून गप्प बसले होते. आता हळूहळू घरात चर्चा सुरू झाली. अनिरुद्धचे परत लग्न करावे, कारण त्यांना वंशाचा दिवा पाहिजे होता.
जेव्हा ही गोष्ट अनघाच्या कानावर पडली तेव्हा कोणीतरी उकळते पाणी तिच्या कानात ओतल्याप्रमाणे तिला वाटत होते. ज्याची भीती अनघाला वाटत होती तेच झालं. तिला तिची सवत घरात येणे सहन होणार नव्हतं. एके दिवशी घरातील सर्व मंडळी घरातून बाहेर गेले होते अनघाला काहीच न सांगता. आणि जेव्हा घरातील मंडळी परत आले तेव्हा अनिरुद्ध बरोबर एक नववधूच्या वेशात मुलगी घेऊन आले होते. ते दृश्य पाहून अनघाच्या हृदयाचे ठोके बंद झाले. जरी अनघाचा पती तिच्यावर ओरडायचा, तिची सासू तिला सतत टोमणे मारत होती, परंतु तरीही ती अनिरुद्धची पत्नी होती. परंतु आज तिचा हक्क कोणीतरी हिसकावून दुसऱ्याला दिल्यासारखं तिला वाटत होतं. ते सर्व पाहून अनघाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. घरातील सर्वजण नवीन सुनेशी खूप प्रेमाने वागत बोलत होते. अनघाची सवत त्रिशा दिसायला खूपच सुंदर होती. काहीही न बोलता ती तिला चिडवत होती. ती पूर्ण अधिकाराने अनिरुद्धच्या रूममध्ये गेली आणि आतून दरवाजा बंद केला. रूममधून दोघांच्या हसण्याचे आवाज ऐकू येत होते. तेव्हा अनघाला तिच्या हृदयावर कोणीतरी खंजीर खुपसले आहे असे वाटत होते. आता हे सर्व अनघाच्या सहनक्षमतेच्या बाहेर जाऊ लागलं. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले. घरच्या लोकांनी तिला विचित्र कृत्य करताना पाहिल्यानंतर मनोचिकित्सक रुग्णालयामध्ये सोडून दिले. अनघाच्या घरचे कोणीच तिला विचारायला आले नाही आणि अनिरुद्ध त्याच्या नवीन पत्नीसोबत आनंदाने राहू लागला. त्रिशा सकाळी बेडवरून उठत होती. अनिरुद्ध तिला म्हणत होता, अगं झोप, एवढ्या लवकर उठण्याची काय गरज आहे? तू झोप, तू लांब गेलीस तर मला अजिबात करमत नाही, हे तुला माहीत आहे, तरीही तू मला सोडून जात आहेस. त्रिशा त्याला चिडवत म्हणाली, अनिरुद्ध, मी तुझी दुसरी पत्नी आहे, असं बोलू नकोस. तुझी अगोदरची पत्नी ती राजकुमारी अनघा होती, त्रिशा नव्हती. ओके? त्रिशा तुला चांगलंच माहीत आहे, माझी निवड नव्हती ती. माझ्या आईबाबाने तिच्यासोबत माझे बळजबरीने लग्न केले होते, तिच्या 1 कोटी रुपयांसाठी. बरं झालं तू माझ्याशी लग्न केलं आणि ती वेडी झाली आणि आज ती विद्रूप स्त्री मनोचिकित्सक रुग्णालयात आहे. आईबाबांचे म्हणणे ऐकून मी तिचे 1 करोड रुपये हिसकावले आणि नंतर तुझ्याशी लग्न केले आणि मला तुझ्या रूपात स्वर्गातील अप्सरासारखी सुंदर पत्नी मिळाली आणि मी तुझा पती झालो. आणि आज माझ्या आयुष्यात कशाचीच कमतरता नाही. फक्त पुन्हा पुन्हा माझ्यासमोर त्या चिटकिनीचे नाव घेऊ नकोस, माझा मूड खराब होतो. अनिरुद्धला चिडलेलं पाहून 2 हाताने कान पकडून उठाबशा काढत त्रिशा त्याला सॉरी बोलत होती. त्रिशा म्हणाली, अनिरुद्ध मला माफ कर, यापुढे मी तिचे नाव घेणार नाही. आता तू हस बघू. अनिरुद्धने तिला जवळ घेतले. अनिरुद्ध आज स्वतःला खूप भाग्यवान समजत होता. त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीच कमतरता नाही असे त्याला वाटत होते. पहिल्या बायकोच्या पैशावर दुसऱ्या बायकोसोबत तो आनंदात राहू लागला. पण अनिरुद्धला त्याच्या या पापाची काय शिक्षा भेटणार होती त्याला पण माहीत नव्हतं. अनघाच्या काका काकूने आगाऊ बोलून त्यांच्याकडून मोठी रक्कम हडपण्याच्या नादात तिचे अशा मुलाशी लग्न लावून दिले. त्याला ती शोभत पण नव्हती. अनघा सावळ्या रंगाची होती, परंतु नाकाडोळ्यात खूप रेखीव होती. परंतु पैशाच्या लोभाने आणि आईबाबांच्या सांगण्यावरून अनिरुद्धने हा कडू घोट पिला होता. इकडे तिचे काका काकू त्यांना फक्त 10 लाख दिले होते, त्यात ते आनंदी होते आणि अनिरुद्ध 90 लाख रुपयांमध्ये आनंदी होता. अनघाच्या काका काकूला तिच्या प्रॉपर्टीचा आनंद फार दिवस घेता आला नाही. अनघाच्या काकांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांच्या टेस्ट केल्यानंतर समजले त्यांना शेवटच्या टप्प्यातील कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं आहे. सर्व पैसे त्यांच्या उपचारावर खर्च झाले, परंतु ते जगू शकले नाही. अनघाच्या काकू विधवा झाल्या. नंतर काकूच्या मुलाने त्यांना वृद्धाश्रममध्ये सोडून दिले. अनिरुद्धला तर त्यापेक्षा भयंकर शिक्षा मिळाली. अनिरुद्धने अनघाला नाकारलं होतं, कारण त्याच्या मते तिचा लूक चांगला नव्हता. आता तो त्याची सुंदर पत्नी त्रिशासोबत सर्व ठिकाणी फिरायला जात होता. त्याने अभिमानाने त्याच्या मित्रांसोबत त्याच्या पत्नीची ओळख करून दिली होती. एकदा अनिरुद्धला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे तो कामावर गेला नाही. संध्याकाळपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर 1-2 पिंपल्स दिसत होते, परंतु अनिरुद्धने जास्त लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी अनिरुद्धची तब्येत जास्तच बिघडली. तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला औषध गोळ्या दिल्या, परंतु अर्ध्या तासाने त्याच्या चेहऱ्यावर छोटे छोटे पिंपल्स आले. डॉक्टरांना दाखवल्यानंतर ते पिंपल्स कमी होत गेले, परंतु त्याच्या चेहऱ्यावर खूप डाग तसेच राहिले गेले. त्यामुळे तो विद्रूप दिसत होता. तो खूप औषध घेत होता, परंतु एक पण औषध काहीच काम करत नव्हतं. आता आरशात स्वतःला पाहून अनिरुद्ध घाबरून गेला होता. या सर्व गोष्टींची त्रिशाला अतिशय लाज वाटत होती.
ती दिसायला अतिशय सुंदर होती, पण आता ती अनिरुद्धसोबत कुठेच जात नव्हती. एकदा त्रिशाच्या भावाचे लग्न होते. अनिरुद्ध उत्साहाने लग्नाला जाण्याची तयारी करत होता. त्याने लग्नासाठी कपडे खरेदी केले आणि ऑफिसमध्ये सुट्टीचा अर्ज पण केला होता. परंतु वेळेवर त्रिशा तिच्या माहेरी जाण्यासाठी बॅग भरत होती. तेव्हा ती अनिरुद्धला म्हणाली, ऐक, आईबाबांची काळजी घे. मी तुझे सर्व कपडे कपाटात प्रेस करून ठेवले आहेत. मी लवकरात लवकर परत येण्याचा प्रयत्न करेल. त्रिशाचे शब्द ऐकून अनिरुद्ध हादरला. तो म्हणाला, मी येत आहे ना तुझ्याबरोबर. तू एकटी जाणार आहेस का? त्रिशा बॅग भरत असताना अचानक ती थांबली. ती हळूच अनिरुद्धच्या कानात म्हणाली, हो, मला एकटीलाच जायचं आहे. तुम्ही इकडेच राहा. आईबाबा पण घरात एकटेच आहेत. त्यांची काळजी घ्या. हे ऐकताच अनिरुद्धने डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आईबाबा काही लहान मुलं आहेत का? ते स्वतः त्यांची काळजी घेऊ शकतात. आणि मी माझ्या मेहुण्याच्या लग्नाला का नाही जाऊ शकत? मला पण येऊ दे. आता मात्र त्रिशा चिडली. ती जोरात रागवली. म्हणाली, तुझं तोंड पाहिलं आहेस का? तू स्वतःला आरशात बघ. तू माझ्यासोबत कुठं जाण्यायोग्य आहेस का? तुला ही गोष्ट जास्त अनुभवाची आहे. त्या विद्रूप अनघाची तुला किती लाज वाटत होती. आज मला तुझी लाज वाटत आहे. म्हणून घरी आरामात राहा. तिकडे येण्याची गरज नाही. तुझ्यामुळे माझी टिंगल करतील लोक. मला तुझ्यासोबत जाऊन लज्जास्पद व्हायचे नाही. माझ्या माहेरच्या घरी बरेच लांबचे नातेवाईक येणार आहेत. तुझा चेहरा पाहून त्यांना काय वाटेल? त्रिशामध्ये नक्कीच काहीतरी उणीव असेल, म्हणून तिने एवढ्या विद्रूप माणसासोबत लग्न केले आहे. त्यामुळे माझी आणि तुझी दोघांचीही इज्जत जाईल. सर्वांसमोर मला अपमानित करण्यापेक्षा तू घरी राहा. मी एकटी माझ्या माहेरी जाईल. पत्नीचं म्हणणं ऐकून अनिरुद्धला खूप जास्त वाईट वाटलं. त्रिशाला तसं बोलताना पाहून त्याच्या पायाखालून जमीनच सरकली. एका क्षणासाठी त्याला आठवले, त्याने अनघाची अशीच टिंगलटवाळी केली होती. तिला बेडवरून खाली पाडले आणि स्वयंपाकघरात काम करत असताना तिच्या पाठीत लाथ घातली. तिचे शब्द परत आज त्याच्या कानात घुमत होते. तू माझ्यासोबत बाहेर जाण्याच्या लायकीची नाहीयेस. तू फक्त या घरची मोलकरीण आहेस. आज वेळेने पलटी घेऊन त्याच्या कानाखाली वाजवली होती. त्यामुळे अनिरुद्धची बोलती बंद झाली होती. अनिरुद्धने त्याच्या पहिल्या पत्नीसोबत अनघासोबत जी वर्तणूक केली होती, तीच वर्तणूक त्याची दुसरी पत्नी त्रिशा त्याच्यासोबत करू शकते असा विचार अनिरुद्धने केला नव्हता. त्रिशा खूप वेळापूर्वी रूममधून बाहेर पडली होती आणि अनिरुद्धला गप्प बसवले होते. आज अनिरुद्धच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने स्वतःला आरशात पाहिलं. नंतर पावडरचा डब्बा बाहेर काढला आणि काचेवर जोरात फेकून मारला. क्षणात आरशाचे तुकडे झाले. त्या फुटलेल्या काचातील त्याचा चेहरा त्याची चेष्टा मस्करी करत आहे असे त्याला वाटले. त्याचे डोके खूप दुखत होते. तो रूमच्या बाहेर गेला. या अगोदर त्याला त्रिशाच्या प्रेमात काहीच कमी जाणवली नाही, पण आज त्रिशा त्याच्या समोर नसल्याचं स्पष्ट त्याला जाणवलं. त्या दिवसापासून त्रिशा त्याच्यापासून लांब राहू लागली आणि अनिरुद्धला तिला जाब विचारण्याची हिंमत झाली नाही. असेच 6 महिने निघून गेले. एके दिवशी अनिरुद्ध ऑफिसमधून परत येत होता. तेव्हा त्याला त्याच्या मित्राने सांगितले, चल ना, आपल्याकडे नवीन हॉटेल ओपन झाले आहे. तिथले जेवण खूप प्रसिद्ध आहे. मी तुला आज माझ्याकडून पार्टी देतोय. एवढ्या लवकर घरी जाऊन काय करणार असा विचार करून तो त्याच्या मित्रासोबत गेला. पण कॉलनीत जाताच त्याला आश्चर्य वाटले, कारण त्रिशा एका माणसासोबत जुन्या घरात जाताना दिसली. त्याने मित्राला एक कॉल केला आणि मी येतो, तू चल पुढे असे सांगून त्या मित्राला पुढे पाठवले. नंतर त्रिशाचा पाठलाग केला. त्याने त्या जुन्या घराच्या खिडकीतून आत पाहिलं. तेव्हा आतील दृश्य पाहून त्याचे डोके गरगरायला लागले. त्याची पत्नी त्या माणसाला बॅग भरून पैसे देत होती आणि अनिरुद्धला मारण्याची सुपारी देत होती, कारण तिला त्याची लाज वाटत होती. हे पाहून अनिरुद्धने दरवाजा वाजवला. एका माणसाने दरवाजा उघडला. तो रडत रडत आत गेला. त्याला तिकडे पाहून थक्क झाली. अनिरुद्धने तिच्या कानाखाली जोरात चापट मारली आणि तिला विचारलं, मूर्ख, मला मारण्यासाठी याला सुपारी देत आहेस? तुला मी काय कमी पडू दिलं? तू या अनोळखी व्यक्तीला माझा जीव मारण्याची सुपारी देत आहेस? तेवढ्यात त्रिशाने अनिरुद्धला जोरात चापट मारली आणि त्याला म्हणाली, तुला पाहते तेव्हा मला तुझा अतिशय राग येतो. तू स्वतःला नीट बघ. तू अजून पण माझ्यासाठी पात्र आहेस का? अनिरुद्धचं डोकं शर्मेने खाली झुकलं. रागात तो तिकडून निघाला. त्याच्या बाईकवर बसून भरधाव वेगात रस्त्यात बाईक चालवत होता आणि रागाच्या भरात त्याने चुकीचे वळण घेतल्यामुळे समोरून येणाऱ्या हायवाला धडक दिली. अनिरुद्धचा अपघात झाला. त्या अपघातात त्याचे दोन्ही पाय त्याने गमावले होते. आता तो बेडवर निर्जीव होऊन पडला होता. त्याच्या बायकोचे सत्य समजून सुद्धा तो कोणाला काही सांगू शकत नव्हता, कारण त्यात त्याला स्वतःची लाज वाटत होती. आता तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. आता त्याच्या आयुष्यात काहीच शिल्लक राहिलं नव्हतं.
अनघाकडून हिसकावलेले पैसे आता त्याच्या उपचारावर खर्च होऊ लागले आणि त्याच्या आयुष्यातील सर्व सुख समाधान त्याच्यापासून दूर गेलं होतं. अनघाची ट्रीटमेंट मनसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निकिता करत होत्या. त्यांच्या उपचाराने अनघाचे मानसिक संतुलन झपाट्याने सुधारत होते. डॉक्टर निकिताने अनघाच्या सासरच्या मंडळींना कळवले तेव्हा ते म्हणाले, आता अनघाशी आमचा काहीच संबंध नाही. निकिताजींना खूप वाईट वाटले, परंतु त्या तिच्याशी प्रेमाने वागत होत्या. लवकरच अनघा बरी झाली. डॉक्टर निकिताने तिला त्यांच्या घरी नेले. ती निकिताच्या घरी राहू लागली आणि त्यांच्यासाठी जेवण बनवू लागली. डॉक्टर निकिताच्या घरी एक मुलगा आला होता. त्याचं नाव नितीन होतं. त्याला निकिताजींना भेटायचं होतं. तिकडे त्याने अनघाला पाहिलं. नितीनला पाहता क्षणी त्याला अनघा आवडू लागली. अनघा त्याला खूप आपुलकीने बोलत होती. त्याने अनघाला भेटण्यासाठी येणे जाणे चालू केले. हे सर्व डॉक्टर निकिताच्या लक्षात आले. नितीनच्या डोळ्यात अनघाबद्दल काळजी डॉक्टर निकिताने पाहिली होती. एका दिवशी तिने त्याची चौकशी केली आणि म्हणाल्या, अरे नितीन, तुझे लग्न कधी होणार आहे? लग्नाचे नाव ऐकताच नितीन लाजला आणि म्हणाला, योग्य वेळी नक्कीच होईल. नितीनने असे सांगितले. डॉक्टर निकिताने त्याच्या मनातील जाणून घ्यायचं म्हणून विचारले, तरी तुला एखादी मुलगी आवडली असेलच ना? नितीन लाजला आणि म्हणाला, मला मुलगी आवडली आहे, पण मुलीला मी आवडतो की नाही ते मला माहीत नाही. निकिता म्हणाली, ती मुलगी कोण आहे? मी तिला विचारते, मला तिचे नाव सांग. नितीनच्या डोळ्यात चमक आली. तो लगेचच म्हणाला, मला अनघा आवडते. निकिता खूप आनंदी झाली आणि म्हणाली, थांब, मी लगेचच तिला विचारते. असे म्हणून त्या अनघाला विचारायला गेल्या. जेव्हा त्यांनी नितीनबद्दल अनघाला सांगितले तेव्हा अनघाने तिच्या मागील आयुष्याबद्दल निकिताजींना सर्व काही सांगितले. अनघा म्हणाली, हे सर्व समजल्यानंतर नितीनला माझ्यासोबत लग्न करायचे असेल तर माझा या लग्नाला काही आक्षेप नाही. निकिताजी नितीनच्या घरी गेल्या आणि त्यांनी त्यांच्या पालकांना सर्व व्यवस्थित सांगितले. नितीन आणि त्यांच्या पालकांना अनघाच्या वेदना समजल्यावर त्यांना अतिशय वाईट वाटले आणि त्यांनी लगेचच तिला घराची सून बनवून घेण्याचा विचार केला. निकिताला अतिशय आनंद झाला. एके दिवशी साध्या पद्धतीने मंदिरात त्यांनी स्वतःच्या हाताने अनघाचे कन्यादान केले. अनघा आता तिच्या पती सासू सासऱ्यांसोबत आनंदी जीवन जगत आहे. जरी त्या स्वार्थी लोकांनी तिची संपत्ती बळकावली आणि तिला मनोचिकित्सक रुग्णालयात पाठवले, पण ज्याला स्वतःचं नशीब समजलं नाही त्याचं नशीब नक्कीच चांगलं असतं. आणि ज्यांना दुसऱ्यांचं नशीब हिसकावून स्वतःचं नशीब सुधारायचं असतं त्यांचं नशीब बिघडल्याशिवाय राहत नाही. देव त्यांना त्यांच्या कर्माची फळं या जन्मातच नक्की देतो. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर आलेले तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा. धन्यवाद. आभारी आहोत.